नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण टेन्स याबद्दल माहिती बघणार आहोत। तसं पाहिलं तर टेन्स हा 2 महिन्याचा कोर्स आहे, परंतु आपण अगदी थोड्या वेळामध्ये टेन्स बद्दल सगळी माहिती बघणार आहोत आणि याच्यामध्ये आपण काही शॉर्ट ट्रिक्स सुद्धा वापरणार आहोत। टेन्स कसे ओळखायचे, कसं वाक्य लिहायचं कोणत्या टेन्स मध्ये, हे सर्व तुमच्या या व्हिडिओ मध्ये होऊन जाईल, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा पहा टेन्स, तर टेन्स मध्ये हे त्याचे मुख्य प्रकार आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स। तर आता हे आपल्याला कसं ओळखायचं, समजा प्रेझेंट टेन्स तर याचे टू बी चे क्रियापद असतात काही आणि टू हॅव चे क्रियापद असतात। प्रेझेंट टेन्स चे टू बी चे कोणते, हॅव इज आर, आणि टू हॅव चे कोणते, हॅव आणि हॅज। ठीक आहे। त्यानंतर पास्ट चे टू बी चे क्रियापद वॉज आणि वेअर असतात आणि टू हॅव चे हॅव। त्यानंतर फ्युचर चे शॅल बी, विल बी आणि टू हॅव चे शॅल हॅव, विल हॅव। तर याच्यावरून आपल्याला काळ कोणता आहे, प्रेझेंट आहे का, पास्ट आहे का, फ्युचर आहे, हे आपल्याला ओळखायचं आहे। म्हणजे टेन्सचे टाइम म्हणजे कोणता वेळ आहे, तर प्रेझेंट म्हणजे आजचा, पास्ट म्हणजे कालचा आणि फ्युचर म्हणजे पुढचा। ही वेळ आपल्याला कळते याच्यावरून। आणि कोणत्या प्रकारचं वर्क होत आहे, म्हणजे कशा प्रकारचं वर्क आहे, जर काम सुरू आहे का, जर काम सुरू असेल तर त्याला कंटिन्युअस टेन्स म्हणतो आपण, की समजा तो काम करत आहे का नाही, तो काम करत होता, करत आहे म्हणलं तर आज म्हणायलो म्हणून ते प्रेझेंट टेन्स मध्ये होईल, करत होता म्हणलं तर पास्ट टेन्स मध्ये होईल। त्यानंतर हे जर काम पूर्ण झालं असेल तर त्याला आपण परफेक्ट म्हणतो। मग आता हे कसं ओळखायचं, जर समजा हे क्रियापदाचे पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, चौथं रूप आणि पाचवं रूप असते। पहिलं रूप गो, वेंट, तिसरं रूप गॉन, चौथं रूप म्हणजे काय की त्याला आयएनजी लागलेला असते, आणि पाचवं रूप काय त्याला यस किंवा यस प्रत्यय लागलेला असतो। इथं प्लेचं पहिलं रूप प्ले, इथं दुसरं रूप प्ले, तिसरं रूप प्लेड आहे, चौथं रूप म्हणलं की आयएनजी लागलं आणि पाचवं रूप म्हणलं की यस प्रत्यय लागलं। तर या रूपावरूनच आपल्याला हा काळ कोणता आहे हे लक्षात येते। तर पहा कंटिन्युअस जर असेल तर इथं नेहमी चौथं रूप लागत असते। कोणताही काळ असेल, प्रेझेंट असेल, पास्ट असेल, फ्युचर असेल, काही फरक पडत नाही, इथं कितवं रूप लागणार आहे, चौथं रूप लागणार आहे। परफेक्ट जर असेल तर इथं कितवं रूप लागणार आहे, तिसरं रूप लागणार आहे। जर क्रियापदाचे तिसरे रूप आले त्याला आपण परफेक्ट म्हणायचं। ठीक आहे। क्रियापदाचं चौथं रूप आलं की त्याला आपण कंटिन्युअस म्हणायचं। मग आता एखादं काम समजा चालू आहे का संपलं हे काहीच कळत नाही, तर त्याला काय म्हणतो आपण, इनडेफिनिट किंवा सिंपल म्हणतो। उदाहरणार्थ तो शाळेत जातो म्हणजे काल जातो, काहीच कळत नाही याच्यावरून आपल्याला, की तो गेलेला आहे का जात आहे हे आपल्याला काहीच कळत नाही, म्हणजे क्रिया चालू आहे का पूर्ण झालेली आहे हे आपल्याला कळत नाही, तर त्याला आपण इनडेफिनिट किंवा सिंपल टेन्स म्हणतो। आणि हे परफेक्ट कंटिन्युअस जे आहे ते याच्यामध्ये काही काम पूर्ण झालेलं असते आणि कंटिन्युअस म्हणजे काही काम सुरू असते। तर बघा आता हे जे डुअर म्हणजे करते, तर याच्यामध्ये आय, वी, यू, हे पुरुषाचं नाव जर असेल तर त्याला काय म्हणू आपण, ही म्हणू। ही म्हणजे काय, तो। आणि स्त्री जर असेल तर त्याला काय म्हणू आपण, सी म्हणू। ठीक आहे। अनेक वचन जर असेल तर त्याला आपण दे म्हणू, हे अनेक वचन आहे। ठीक आहे। तर काय पहा, आता हे प्रेझेंट टेन्स मध्ये जे आहे, प्रेझेंट टेन्स, तर याच्यामध्ये जे आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामध्ये, की आय हा नेहमी स्पेशल असते। आय काय आहे, एक स्पेशल आहे। आणि आयला कुठं काय केले जाते, की अनेक वचनीमध्ये कन्सिडर केले जाते। अनेक वचनी कर्त्याप्रमाणे त्याच्या समोर काय, की कोणतेही क्रियापद अनेक वचनी समोर जे लागते ते आय समोर लागते। ठीक आहे। प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त, पास्ट टेन्स मध्ये नाही। तर मग आता बघा, समजा आता या प्रेझेंट टेन्सचे, पास्ट टेन्सचे आणि फ्युचर टेन्सचे हे चार प्रकार पडतात। आता आपण बघितलेले सिंपल, तर या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आता आपण पाहिलं की इथं सिंपल मध्ये कोणतं लागतंय, V1 लागते किंवा V2 लागते किंवा V5 लागते। ठीक आहे। तर मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कोणतं लागतंय, V1 किंवा V5। आणि त्याचा अर्थ काय असते, तो, ती, ते, ता, तो, म्हणजे तो जातो, ती जाते, ते जातात, तू जातोस, अशा पद्धतीने शेवटी आपण जर बघितलं मराठी वाक्याच्या, तर त्याच्यावरून आपल्याला ते सिंपल प्रेझेंट टेन्स लक्षात येतो। तो जातो म्हणलं की काय म्हणणार आपण, सिंपल प्रेझेंट टेन्स। तो खातो, ती खाते, ते खातात, ते खेळतात, म्हणजे अशा पद्धतीने जे वाक्य असतात ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येते। आणि पहा इथं पहा कितवं रूप लागलेलं आहे, पहिलं आणि पाचवं, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कितवं रूप लागलेलं असते, पहिलं आणि पाचवं। हे पहिलं म्हणजे गो लागेल किंवा हे लागेल। ठीक आहे। मग आता ते पहिलं कोणत्या समोर आणि पाचवं कोणत्या समोर,
तर पहा आता तुम्हाला काय सांगितले, आय हे स्पेशल आहे असं आपण समजतो आणि याचा अनेक वचनीमध्ये अनेक वचनी सारखा आपण वापर करतो. म्हणून आयच्या समोर काय लागेल, आयच्या समोर पहिलं रूप लागेल, म्हणजे पहिलं रूप. मग आयच्या समोर पहिलं रूप लागलं तर अनेक वचनी समोर सुद्धा पहिलं रूप लागेल, म्हणजे इथं पण V1 लागेल आहे का नाही. त्याच्यानंतर इथं पण V1 लागेल, त्यानंतर इथं पण V1 लागेल. म्हणजे या आय वी अनेक वचनी आहे तरी पण तिथं आपल्याला गो लावा लागेल, म्हणजे अनेक वचनी समोर पहिलं रूप. यू V1 म्हणजे इथे आपल्याला गो लावा लागणार आणि जे समोर सुद्धा गो लावा लागणार. म्हणजे वचनी राहिली आता ही सी इट, याच्या समोर काय लागेल मग पाचवं रूप लागेल, काय गुज. गुज गुज म्हणजे पहा एक अनेक वचनी समोर पहिलं रूप लागते आणि एक वचनी समोर कोणतं रूप लागते, पाचवं रूप लागते. लक्षात द्यायला का. म्हणजे हे झालं पहिलं आणि पाचवं रूप जर दिसलं की त्याला काय म्हणायचं आपण, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा सिंपल पास्ट टेन्स. तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये कोणतं लागते, दुसरं रूप लागते. मग दुसरं रूप जर लागलं म्हणजे हे गो जर लागलं नाही आणि या गोच्या जागी जर समजा वेंट लागलं, वेंट आणि आता इथं पहिलं एक वचनी आणि अनेक वचनी असं काही नाही, कोणताही जरी करता असलं तर दुसरं रूप लागेल आणि दुसरं रूप जर असलं तर त्याला काय म्हणणार आपण, सिंपल पास्ट टेन्स म्हणणार. ठीक आहे, सिंपल पास्ट टेन्स म्हणणार. आणि पहा आता भविष्यकाळ ओळखण्याची खूणच आहे काय, विल आणि शाल. विल आणि शाल, विल किंवा शाल. हे शाल जे आहे तर आय आणि वीच्या समोर शाल लागत असते भविष्यकाळामध्ये आणि बाकी कोणताही जर करता आला तर त्याच्या समोर विल लागत असते. मग समजा जर आपल्याला जर भविष्यकाळामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणायचा तर पहिलं रूप लागते पण त्याच्या अगोदर शाल किंवा विल लागते, एवढं लक्षात राहू द्यायचं. म्हणजे आता समजा तुम्हाला आयच्या समोर काय करणार आपण, शाल लावणार आणि इथं गोस लावणार, शाल गो. ठीक आहे, पहिलं रूप. त्यानंतर मग काय इथेही शाल लावणार वीच्या समोर आणि शाल गो असं लावणार आणि मग यू असेल, ही असेल, शी असेल, इट असेल, मग नंतर कोणतेही जरी असेल तर विल लावणार आपण, कोणतेही जरी असेल तर विल लावणार आणि त्याच्या पुढे पहिलं रूपच लावणार. म्हणजे सिंपल टेन्स जे आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पहिलं रूप आणि पाचवं रूप लागते. पहिलं रूप कोणत्या समोर लागते तरी आय आणि अनेक वचनी समोर लागते आणि पाचवं रूप कोणत्या समोर लागते तर एक वचनी समोर लागते. ठीक आहे. त्यानंतर सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय लागते, फक्त दुसरं रूप लागते आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय, विल किंवा शाल लागून पुन्हा पहिलंच रूप लागते. म्हणजे पहिलं, दुसरं आणि पाचवं याचा जर आपल्याला जर दिसलं कोणत्या याच्यामध्ये तर त्याला सिंपल टेन्स म्हणायचं. फक्त पहिला आणि पाचवं लागलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरं जर लागलं तर सिंपल पास्ट टेन्स आणि विल आणि शालच्या समोर जर पहिलं लागलं तर तिथं सिंपल फ्युचर टेन्स. या पद्धतीने आपल्याला सिंपल टेन्स सगळे याचे आपल्याला कळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कंटिन्युअस टेन्स बघू. बघा आता आपल्याला कोणता पाहायचा आहे, कंटिन्युअस. तर कंटिन्युअसचं सूत्र काय लक्षात राहू द्यायचं आहे की कंटिन्युअस मध्ये आता हे यस तर असणार, पहिलं हे यस, याला आपण काय म्हणणार, यस म्हणणार. ठीक आहे, ही यस तर असणार आणि फक्त इथं क्रियापदांत काय बदल होणार की इथं टू बीचं लागणार आणि इथं V4 लागणार. म्हणजे कंटिन्युअस मध्ये काय लागणार, टू बी प्लस V4. ठीक आहे. मग आता समजा प्रेझेंट कंटिन्युअस जर म्हणायचं आपल्याला तर टू बीचे प्रेझेंट मध्ये कोणते आहेत, अँड जात पाहिजे. आता हे प्रेझेंट कंटिन्युअस जर म्हणायचं तर टू बीच्या जागी अँड जात पैकी एक लागेल आणि इथे V4 लागेल आणि त्याचा अर्थ काय, जात आहे, पित आहे, खात आहे हे आले त्याच्यामध्ये, म्हणजे आजचा आपण बोलायचं. म्हणून जात आहे, खात आहे, पित आहे, तू खात आहेस, तू जात आहेस असं जर असेल तर त्याला कंटिन्युअस म्हणतो आपण. मग तिथं काय लावलं आपण, या टू बीच्या जागी अँड, इज, आर आणि इथे V4 लावलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पास्ट कंटिन्युअस, पास्टचे टू बीचे बघायचे आपण, वॉज वेअर, त्या टू बीच्या जागी काय लागेल, वॉज वेअर लागेल आणि V4 लागेल. त्याच्यानंतर फ्युचर मध्ये जर पाहिलं आपण तर शाल बी, विल बी, तर मग इथं काय लागेल आपल्याला कंटिन्युअस मध्ये, शाल बी, विल बी लागेल आणि त्याच्या पुढे V4 लागेल. फक्त काय की जर शाल बी जर लागलं आणि V4 लागलं तर करत असेल, जात असेल असा अर्थ निघतो आणि जर वॉज वेअर जर लागलं आणि V4 लागलं, करत होता, जात होता असा अर्थ निघतो. ठीक आहे. मग समजा पहा आता इथं समजा आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स करायचं असेल तर आयच्या समोर काय लागणार आहे, अँड लागणार आहे. वीच्या समोर काय लागणार आहे, आर लागणार आहे. यूच्या समोर आर, ईच्या समोर इज, शीच्या समोर इज, इटच्या समोर इज आणि त्याच्या समोर आर. म्हणजे टूबीचे क्रियापद या पद्धतीने लागलं आणि पुढे किती रूप लावायचे आपल्याला, चौथं रूप. म्हणजे काय लागणार, गोईंग. या सगळ्याच्या समोर काय लागणार आहे, गोईंग लागणार आहे.
म्हणजे काय, आय एम गोइंग, इथे समजा आपण टू स्कूल, ठीक आहे, आय एम गोइंग टू स्कूल, वी आर गोइंग टू स्कूल, यू आर गोइंग टू स्कूल, ही इज गोइंग टू स्कूल, या पद्धतीने होईल. ठीक आहे, म्हणजे टू बीचं क्रियापद कोणते लावलं आपण, वर्तमान काळातले लावलं, आणि त्याच्या पुढे काय केलं आपण, V4 लावलं. म्हणजे काय झालं, टू बी प्लस V4 हे कंटिन्युअस आपलं सूत्र झालेलं आहे. ठीक आहे, तर जर समजा आपल्याला हेच आपल्याला जर पास्ट टेन्स करायचे, म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचे, तर मग काय होईल की हे जे आम्ही झाड लावलेले आहेत आपण, याच्या जागी काय होईल, फक्त वॉज होईल. आयच्या समोर वॉज लावलं म्हणजे टू बीचं क्रियापद लावलं, आय वॉज गोइंग टू स्कूल, वी वेअर गोइंग टू स्कूल. त्यानंतर ही आता एक वचने आहे, ही, सी आणि त्याच्या समोर वॉज लागेल, म्हणजे ही वॉज गोइंग टू स्कूल, आणि दे आहे अनेक वचन, तर दे वेअर गोइंग टू स्कूल. म्हणजे काय लावलं आपण, टू बीचं क्रियापद लावलं आणि इथं आपण चौथं स्वरूप लावलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे टू बी प्लस V4 असं लक्षात राहू द्यायचं. तर टू बीचं जर वर्तमान काळात आलं तर कोणता, मग प्रेझेंट कंटिन्युअस. टू बीचं जर पास्ट टेन्स मध्ये आले आता तर काय होईल, आपल्याला कोणता काय होईल की पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि तर टू बीचं जर आपण शॅल बी आणि विल बी लावलं तर तो कोणता होईल, फ्युचर कंटिन्युअस टेन्स होईल. पहा इथं काय लावलं आपण, आता हे शॅल बी या दोघांच्या समोर लावलं आणि बाकीच्या समोर विल बी लावलं, तर हा काळ कोणता व्हायला आता की फ्युचर कंटिन्युअस. कारण काय, टू बीचं क्रियापद आलं आणि V4 जर आलं तर कोणता काळ होते, तो कंटिन्युअस टेन्स होतो. इथं टू बीचे फ्युचर टेन्स मधले आहेत, म्हणून याला कोणता म्हणणार आपण, फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणणार. लक्षात आलं, म्हणजे आय शाल गोइंग टू स्कूल, आय शाल बी गोइंग टू स्कूल, वी शाल बी गोइंग टू स्कूल, त्यानंतर ही विल बी गोइंग टू स्कूल, दे विल बी गोइंग टू स्कूल. या पद्धतीने कोणता झाला, आपण कंटिन्युअसचा पाहिला. आता आपण काय बघू, आता परफेक्ट टेन्सचा जर सूत्र पाहिलं आपण तर काय होणार, यस, यस म्हणजे हे करते. ठीक आहे, यस प्लस, आता इथं काय लावणार आपल्याला, V3 लावायचं. यस आपलं यस प्लस V3 लावायचे, पण त्याच्या आधीकडून काय लावायचं आपल्याला, टू हॅवची क्रियापद लावायची. कोणते, टू हॅवचे, टू हॅव म्हणजे यस प्लस टू हॅव प्लस V3 प्लस ओ. ठीक आहे, मग V3 काय, गोचं काय होणार, गॉन होणार. पाहिजे V3 काय, गो, वेंट दुसरं, आणि 3 गॉन, गॉन टू स्कूल. ठीक आहे, मग आता टू हॅवचे क्रियापद आपल्याला लावायचे. आता मग टू हॅवचे जर आपण प्रेझेंट टेन्स मध्ये लावले, हे टू हॅवचे आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये कोणते, हॅव आणि हॅज. तर हॅज कोणत्या समोर असते, एकवचनी समोर हॅज, आणि आयला आपण स्पेशली मला सांगितलं की अनेक वचनी सारखं समजायचं, म्हणून यालाही घ्यावं लागते, यालाही घ्यावं लागते, यूला सुद्धा घ्यावं लागणार आहे का नाही, आणि तेला सुद्धा घ्यावं लागणार. म्हणजे अनेक वचनीला ह्याव लावायचे आणि एक वचनीला हॅज लावायचं. हे झाले प्रेझेंट टेन्सचे लावले, आणि तिसरं रूप घेतलं म्हणून काय झालं, टू हॅव लावलं, तिसरं रूप घेतलं म्हणून हा प्रेझेंट परफेक्ट झाला. म्हणजे काय, आय हॅव गॉन टू स्कूल, वी हॅव गॉन टू स्कूल, त्यानंतर ही हॅज गॉन टू स्कूल, दे हॅव गॉन टू स्कूल. म्हणजे काय आपण कोणते लावलेले आहे, इथं प्रेझेंट टेन्स हे टू हॅवचे लावलेले आहे, म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. लक्षात आलं. त्याच्यानंतर जर आपण या हॅवच्या जागी जर आपण काय केलं की हे हॅव आपण कट केलं, आणि त्याच्या जागी जर पास्ट टेन्स जर टू हॅवचं लावलं, पास्ट टेन्स कोणतं आहे, हॅड. पास्ट टेन्स कोणतं आहे, हॅड. एकच आहे म्हणून सगळ्याच्या समोर कोणतं लागेल, हॅडच लागेल. आणि मग काय, आय हॅड गॉन टू स्कूल असं जर असेल तर हे हॅड कशाचं आहे, टू हॅवचं आहे. टू हॅव प्लस V3 तर कोणता असेल, परफेक्ट. म्हणून कोणता असणार आहे, पास्ट परफेक्ट टेन्स असणार. म्हणजे पहा, वी हॅड गॉन टू स्कूल, ही हॅड गॉन टू स्कूल, दे हॅड गॉन टू स्कूल. म्हणजे टू हॅवचं आलं, V3 आलं, तर हा काळ कोणता राहील आपला, परफेक्ट टेन्स राहील. टू हॅवचं पास्ट टेन्स मधलं तर पास्ट परफेक्ट राहील. प्रेझेंट टेन्स मधलं लावलं आपण हॅव हॅज तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स राहील. आणि जर भविष्यकाळात जर टू हॅवचं लावलं तर भविष्यकाळात काय असते, शाल हॅव, आयच्या पुढे शाल असते, वीच्या पुढे शाल असते, म्हणून या दोघांच्या पुढे शाल हॅव लावायचं, आणि बाकी सगळ्याच्या पुढे काय लावायचं आपल्याला, विल हॅव लावायचं. आता आपण हे बाकी सगळं यू पासून ते दे पर्यंत बाकी काय लावलं आपण, विल हॅव लावलं. तर मग काय, आय शाल हॅव गॉन टू स्कूल, वी शाल हॅव गॉन टू स्कूल, ही विल हॅव गॉन टू स्कूल, दे विल हॅव गॉन टू स्कूल. अशा पद्धतीने झालं. टू हॅवचे कोणते लावले आपण, आता भविष्यकाळातले लावले, म्हणून फ्युचर परफेक्ट टेन्स होईल. हा लक्षात आलं का, म्हणून फ्युचर परफेक्ट टेन्स होईल. कोणता काळ बघायला आपण, परफेक्ट कंटिन्युअस.
तर पहा इथे काय आहे, हे सब्जेक्ट, ठीक आहे, सब्जेक्ट झाले काय, टू हॅव झाले की V3 पाहिजे, तर V3 आपण एक शब्द घेणार बीन, कारण पहा इथं एम इज आर वॉज वेअर हे दुसरे रूप आहे आणि बीन हे काय आहे, तिसरे रूप आहे, म्हणजे हे V3 आहे आणि हे प्रत्येक याच्यामध्ये सेमच राहील बीन, ठीक आहे. आणि इथं नंतर काय लावणार आपण V4 आणि मग लावणार इथं आपण ऑब्जेक्ट, ठीक आहे, या पद्धतीने. तर इथं काय करणार आपण, इथं बीन हा शब्द राहणारच आहे आणि गोईंग हा शब्द राहणार आहे. हे V4 म्हणजे गोईंग आणि हे बीन इथं राहणारच आहे, ठीक आहे. आणि इकडे काय करायचं आपण, टू हॅवचे लावायचे, आता टू हॅवचे लावायचे, तिकडं ऑब्जेक्ट लावायचे म्हणजे टू स्कूल लावू इथं आपण, ठीक आहे, टू स्कूल. आणि इथं टू हॅवचे लावणार. इथं समजा आता प्रेझेंट टेन्स म्हणलं की आपण पाहिलं आहे की आयच्या पुढे हॅव, वीच्या पुढे हॅव, त्यानंतर यूच्या पुढे हॅव, या तिघाच्या पुढे काय हॅज आणि इथे बी हॅव. तर आय हॅव बीन गोइंग टू स्कूल असं जर म्हणलं तर आपल्याला काय म्हणावं लागेल की हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. कारण परफेक्ट कंटिन्युअस म्हणल्यानंतर टू हॅवचं लावायचं, एक शब्द लावायचा बीन आणि V4 लावायचं. तर मग आपण टू हॅवचं प्रेझेंट टेन्स मध्ये लावलं तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस होईल. आणि या ह्याच्या जागी जर आपण हॅड लावलं सगळ्याला, कारण पास्ट टेन्स मध्ये हॅड आहे, मग जर समजा आता आपण आय हॅड बीन गोइंग टू स्कूल असं जर वाक्य झालं आपलं, तर इथे हॅड कोणत्याचं आहे, आता पास्ट टेन्स मध्ये आहे, म्हणून पास्ट हे बीन असल्यामुळे पास्ट परफेक्ट आणि V4 असल्यामुळे कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ठीक आहे, या पद्धतीने होईल. आणि जर आपल्याला फ्युचरचा परफेक्ट कंटिन्युअस जर पाहायचा असेल तर आयच्या समोर या टू हॅवचं काय, शाल हॅव, वीच्या समोर काय, शाल हॅव, आणि मग बाकीच्या समोर काय, विल हॅव, ठीक आहे. तर मग पहा इथं आता जर आपण टू हॅवचे जर फ्युचर टेन्स मध्ये लावले आणि बीन गोइंग टू स्कूल असं जर केलं म्हणजे पहा काय होणार आहे, मग हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही काय समजून घेता येईल. त्याच्यानंतर आपण थोडीशी प्रॅक्टिस पाहू. हे वाक्य कोणतं आहे, आय प्ले क्रिकेट. तर इथं हे आपण काय पाहायचं की टू बीचं टू हॅवचं कोणतं जर नसेल, म्हणजे टू बीचं क्रियापद आहे टू हॅवचं कोणतं जर नसेल तर याला सिंपल टेन्स म्हणू. आता सिंपल टेन्स म्हणलं आपण, ठीक आहे, हा सिंपल टेन्स आहे. मग सिंपल टेन्स आहे पण कोणता आहे, प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट आहे का सिंपल पास्ट का सिंपल फ्युचर. तर हे कसं ओळखायचं, हे रूप किती आहे पहा, पहिलं रूप आहे. प्ले, प्लेड हे दुसरे रूप, हे तिसरे रूप, प्लेइंग चौथं आणि हे पाचवं. तर पहिलं रूप कोणत्यामध्ये असते, तर पहिलं रूप असते आपलं प्रेझेंट मध्ये. तुम्हाला मग सांगितलं आपण की पहिलं आणि पाचवं रूप कोणत्या, प्रेझेंट, म्हणजे हा कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, ठीक आहे, असं ओळखायचं. त्यानंतर समजा आता तुम्हाला जर म्हणलं की याचं काय करा की प्रेझेंट कंटिन्युअस करा. कंटिन्युअस म्हणलं की आता हे कर्ताचा शब्द राहणार, आय कर्ताचा शब्द राहणार आणि टू बीचं क्रियापद घ्यावं लागेल. टू बीचं क्रियापद घ्यायचं म्हणजे आय मध्ये आल्याच्या पैकी आय साठी कोणतं लागेल, आय, आणि झालं टू बीचं क्रियापद. आणि V4 म्हणजे काय लावायचं, त्याला आयएनजी लावायचं म्हणजे प्लेइंग क्रिकेट. हे काय झालं, प्रेझेंट कंटिन्युअस. आणि तुम्हाला जर पास्ट समजा आता तुम्हाला जर अथवा इथं सूत्रच ठेवू आपण, कंटिन्युअस म्हणलं की काय करायचंय, टू बी प्लस V4 लिहायचं. आणि परफेक्ट म्हणले काय लिहायचंय, टू हॅव V3 लिहायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर जर परफेक्ट कंटिन्युअस जर म्हणलं तर काय करायचं, टू हॅव प्लस बी प्लस V4, म्हणजे या पद्धतीने चालायचं. पहा इथं आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस म्हणलं तर कंटिन्युअस म्हणजे टू बी आणि V4. टू बीचं प्रेझेंट टेन्स मध्ये घेतलं आणि V4 घेतलं, प्ले क्रिकेट झालं. त्यानंतर आता जर आपल्याला प्रेझेंट परफेक्ट म्हणायचं असेल तर काय करणार आपण, आयला आय घेणार. परफेक्ट म्हणजे टू हॅवचं घेणार लागेल, आयच्या समोर हॅव लागते टू हॅवचं, आणि V4 म्हणजे प्ले, हे क्रिकेट दर्शवायचं. तुमच्या लक्षात येत असेल की इकडे यस आणि इकडे ओ हे सारखंच राहायचं, फक्त बदल होतो, इथं बदल होतो क्रियापदामध्ये. त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस करायचं म्हणलं तर आय, त्यानंतर टू हॅवचं झाल्यानंतर बीन हा एक शब्द, आणि त्याच्यानंतर V4 म्हणजे काय, आयएनजीचं रूप म्हणजे प्ले क्रिकेट. म्हणजे पहा हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स, हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस, हे झालं प्रेझेंट परफेक्ट, आणि हे झालं
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. मग तुम्हाला पास्ट टेन्स मधलं करा म्हणलं या प्लेच्या जागी फक्त काय करायला लागलं आपल्याला प्ले करावं लागलं. मग इकडचं आय जशा तसं आणि इकडचं क्रिकेट जशा तसं. ठीक आहे, झालं सिंपल पास्ट टेन्स. त्यानंतर तुम्हाला जर पास्ट कंटिन्युअस जर करा म्हणलं तर कंटिन्युअस मध्ये टू बी असते. तर टू बीचं म्हणजे आय जशा तसं टू बीचं क्रियापद कोणतं आहे वॉज आणि याला काय चौथं रूप घ्यावं लागेल म्हणजे प्लेइंग क्रिकेट. ठीक आहे, हे काय म्हणतात पास्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट करा म्हणलं तर परफेक्ट म्हणलं की टू हॅवचे घ्यायला लागते. तर आय जशा तसं टू हॅवचं हॅड आणि तिसरं रूप म्हणजे प्ले क्रिकेट जशा तसं. तुम्हाला जर म्हणलं आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस करा म्हणलं की आय जशा तसं त्यानंतर हॅड त्यानंतर बीन शब्द लावा लागेल त्यानंतर काय चौथं रूप प्लेइंग क्रिकेट म्हणजे या पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्हाला जर समजा आता हे झाले प्रेझेंटचे वाक्य, हे झाले पास्टचे वाक्य आणि फ्युचरचं जर घ्यायचं असेल तुम्हाला तर सिंपल टेन्स जर म्हणलं तर शाल किंवा विल लावा लागते. शाल किंवा विल लावा लागते. ठीक आहे, सिंपल जरी म्हणलं आणि इथं V1 लावा लागते. V1 म्हणजे समजा प्ले. मग समजा आय जर असेल तर आय शाल प्ले, ही जर असेल तर ही विल प्ले आणि इथं पहिलंच रूप ही विल प्ले, हे पहिलंच रूप लावलं क्रिकेट. हे झालं सिंपल फ्युचर टेन्स. आता तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस करायचं असेल तर कंटिन्युअसच्या पुढे काय करायला लागेल फक्त या आदेशाचं शाल बी टू बीचं क्रियापद लावावं लागेल आणि इथं काय करायला लागेल प्लेइंग क्रिकेट. ठीक आहे, म्हणजे आय शाल बी प्लेइंग क्रिकेट. हे झालं फ्युचर कंटिन्युअस. फ्युचर परफेक्ट जर करा म्हणलं तर आय जशा तसं परफेक्ट म्हणजे टू हॅवचं म्हणजे शाल हॅव आय शाल हॅव आणि V3 नंतर प्लेचं V3 काय प्लेड क्रिकेट. ठीक आहे, आणि तुम्हाला आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस जर करा म्हणलं तर तसंच मग आय शाल हॅव बीन लावा लागेल एक शब्द बीन आणि फिफोर म्हणजे आयएनजी प्लेइंग क्रिकेट. या पद्धतीने आपल्याला म्हणजे कोणत्याही टेन्सचे वाक्य आपल्याला इथं करता येतील. कोणत्याही टेन्सचे वाक्य आपल्याला इथं करता येतात. फक्त हे 3 सूत्र आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. आणि सिंपल जर म्हणलं तर इथं टू बीचं टू हॅवचं कोणतंच सहाय्यकारी क्रियापद येत नाही. फक्त काय येणार पहिलं रूप येणार किंवा पाचवं रूप येणार सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि दुसरं रूप येणार पास्ट टेन्स मध्ये आणि पहिलंच रूप येणार फ्युचर पण याच्या अगोदर शाल किंवा विल. बी नाही लावायचं. बी म्हणल्यानंतर काय होते टू बीचे क्रियापद होईल. फक्त शाल किंवा विल हे लावायचं आणि पहिलंच रूप लावायचं. तर या पद्धतीने जर आपण हे टेन्स लक्षात ठेवले तर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.